फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवलं गणपती बाप्पाचं एवढं छान डेकोरेशन। तर रामराम मंडळी, आपल्याला एक लाकडी रिंग लागणार आहे गोल आकाराची आणि त्यानंतर लागणार आहेत काही आर्टिफिशियल फुलं। तर या आर्टिफिशियल फुलामध्ये माझ्याकडे हे गजरे होते जे आईने बनवलेले होते आणि हे जे माझ्या हातातले छोटे छोटे फुलं आहेत, मी बाहेर कुठे गेल्यानंतर सत्काराला वगैरे बोलवल्यानंतर जे मला बुक देतात त्यातले हे फुलं मी काढून घेतलेले। हे सर्व वापरून गणपती बाप्पाचं मागचं डेकोरेशन बनवणार आहोत आणि ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेलो टेप लागणार आहे जी दोन्ही साइडने वापरली जाते। तर ही जी सेलो टेप आहे ही रिंगावरती चिटकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साइडने याच्यावरती आर्टिफिशियल जे फुल आहे ते चिटकून घ्यायचे आहे। आणि माझ्यासारखे तुम्ही केस मोकळे सोडले असतील तर जरा दमानं, नाही तर केस चिटकून बसतील या सेलो टेपला। आणि सेम अशाच प्रकारे जो दुसरा गजरा होता तोही मी लावून टाकलेला आहे या रिंग वरती। तो इतकं सुंदर दिसू लागलं होतं की बस बघतच राहावं, पण एवढ्यावरच मी थांबणार होते का नाही ना, तर त्याच्या बाजूला मी असे हे जे छोटे छोटे फुलं होते हेही लावून टाकले। आणि हा माझ्याकडे पंपकिन्सचे लटकन होते आणि हे घरामध्ये असेही पडून राहू लागले होते, तर त्याचा मी अशा प्रकारे उपयोग केला। तर हे कसं वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। तर याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर हा आहे बघा फायनल लुक, तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। आणि हा तुमच्याही घरचे गणपती बाप्पा आणखीन बसवायचे राहिले असतील तर हे असं डेकोरेशन करायला विसरू नका। आणि जाता जाता थोडं चॅनलला सबस्क्राईब करून जावा। टाटा बाय बाय, मिस यू, बाय बाय।